पाटण म्हणजे केस सरळ कर ना. केस सरळ करू विंचर. आणि हा सलोनीने पेहराव केला बघू ग. हे बघा मस्त. काय आहे ना माझं. कालचा मी ब्लॉग केला छोटासा आणि तुम्हाला माहिती आहे आम्ही कुठे आलो. आम्ही आलो गणपतीपुळेला आणि आम्ही बघा कसा पेहराव केलाय. ही साडी माझ्याकडे कधीपासून होती, म्हटलं आज नेसावी. आणि सलोनीने माझ्या आईची साडी होती त्याचा तिने ड्रेस शिवला. मग आम्ही काय म्हणतात ना त्याला, काय हे आपण ट्विनिंग. हा, मग आम्ही मायलेकींनी ट्विनिंग केलंय. आणि आता आम्ही जाऊ मंदिरात. मग मी आज सगळं ब्लॉग बनवणार आहे छोटासा. छोटा मोठा कसा होईल तसा. पण मला सलोनीला काही व्हिडिओ पाहिजे तर मग त्या पण आम्ही काढतो. थोड्याशा व्हिडिओ काढायला कोण नाही ना. इथे ऊन आलंय, मस्त वाटतंय पण ना इकडे. म्हणजे वातावरण म्हणजे आपल्या उरणला पण समुद्र किनारा आणि इथे पण समुद्र किनारा आहे. पण तरी पण क्लायमेट मध्ये वेगवेगळं म्हणजे चेंजेस आहे. किनारपट्टीच्या इथे पण थोडं वेगळं. चला आम्ही आता मंदिराकडे चाललो. आणि आम्हाला वाटलं पप्पा म्हणजे हे गेले पुढे, ते मागेच राहिलेत आणि आम्ही दोघी पुढे आलो. बोललो मी कॉल कर. कारण आता पप्पा दिसलेच नाही तिथे खाली. आम्हाला वाटलं की पुढे गेलेत चालत चालत. खाली आम्ही खाली. आणि आज आम्ही सेंटर ऑफ अट्रॅक्शन आहोत. म्हणजे आम्हाला वाटलेलं इकडे सगळ्या लेडीज अशा साड्या विड्यांमध्ये असतील आणि सगळे आपल्याकडे बघताय. पण सगळे असे ड्रेस मध्येच आलेत. पण आता ते सगळे बघतात आमच्याकडे. नेक्स्ट टाइम नक्कीच त्यांना पण वाटेल की आपण पण असंच काहीतरी करू. यांच्याशी संपर्क साधा. संशयास्पद वस्तूंना हात लावू नका. याबाबत तात्काळ पोलिसांना माहिती द्या. काय आता आम्ही मंदिराच्या इथे पोहोचलो. आम्ही आता दर्शन घेऊ आणि मंदिरात मला नाही वाटत व्हिडिओ लाऊड असेल ना मंदिरात. मग तर मी बंद करेल. मग नंतर परत प्रदक्षिणा पण आम्ही करणार आहोत. प्रदक्षिणा मार्ग मस्त आहे ते पण दाखवणार आहोत. आणि गजरा खाली आला बघू पाठीवर. हा करते तिचा गजरा नीट करते. बरोबर लावत असं काय गर्दी नाही काय नाही. मस्त व्यवस्थित एकदम पद्धतशीर शांततेत दर्शन झालं आणि मस्त वाटलं. छान एकदम. इकडे आलं मस्तच वाटलं. आता प्रदक्षिणा करायची आहे ना आपल्याला. तरी मला वाटतं 1 तास लागत असेल प्रदक्षिणाला. बघूया आता आम्ही पण जाऊ मग समजेल किती वेळ लागतो. आणि समुद्राला भरती पण खूप आहे बघा. तेरी झलक शर्फी श्रीवल्ली. हो श्रीवल्ली. श्रीवल्ली सारखीच दिसते. श्रीवल्ली म्हणजे रश्मिका मंडळासारखी दिसते. नाही ती श्रीवल्ली होती ना त्या पिक्चर मध्ये तशी दिसती. हा म्हणजे तीच होती पण तीच झाली ना. मग त्या कॅरेक्टर सारखी दिसते असं. म्हणजे मी रश्मिका मंडळ नाही. चल चल एवढी व्यवस्थित ठेवा बाबा माझ्या. नंतर ते मला. हा ठेवते बाबा. मी घालू का? तुझ्यावर आहे. हरू नको बस. आता मी काय लहान मुलगी आहे हरवायला. हा ब्रँडेड आहे ना सगळं. हे लावलंयच त्याला मॉइश्चरायझर. काय कुठे लावलंय हे बघ. चला आम्ही आता प्रदक्षिणा करतोय. प्रदक्षिणा मार्ग तर मस्त आहे. म्हणजे चालायला वगैरे पण व्यवस्थित आहे. तर किती वेळ लागतोय बघूया आता. किती वाजले किती का आता? 11 वाजले. बघूया आता एक प्रदक्षिणा पूर्ण करायला किती वेळ लागतोय ते. आम्ही असं हरिहरेश्वरला पण गेलेलो ना. तिथे पण असं ते पण सुंदर मार्ग होता प्रदक्षिणा मार्ग. थोडं चढ उतार आहे. म्हणजे इथून थोडं चढ असणार नंतर उतार असणार आहे. बॅक साईडला फोटो घेशील. हा
तेच थांब. गजरा लावायला पाहिजे होतास. मागून वेगळं दिसते. थांब पुढे नको. या हो. चला, प्रदक्षिणा बऱ्यापैकी आमची पूर्ण होत आली आहे. म्हणजे काहीच वेळ लागत नाही. 20 मिनिटं पण आम्ही रमत गमत आलो तरी अर्धा तासच झालाय. खूप थांबून थांबून आलो तरी अर्धा तासच झालाय. आणि इकडे खूप मोठी विहीर पण आहे बघा. केवढी मोठी विहीर आहे आणि विहिरीला पाणी पण भरपूर आहे. मस्त हिरवं हिरवं पाणी. कासव वगैरे असतील. आणि तिकडे एक ग्रुप होता बायकांचा. ते लोक बोलत होते प्रदक्षिणाला किती वेळ लागेल, नको जास्त असेल. पण काय नाहीये, 20 मिनिटाचीच आहे. आरामात. आणि काय त्रास होईल, दम लागेल असं काहीच नाही. मस्त आहे, छान आहे. आणि मस्त पूर्ण वृक्षवल्ली, निसर्ग संपदा भरपूर आहे. जास्त लोक प्रदक्षिणा करायला येत नाही, चालायला लागेल म्हणून असं मला वाटतं. मला तर मस्त वाटलं, छान वाटतं. निसर्ग पण बघा काय आहे, मस्तच भारीच आहे. म्हणून आमचं हे आवडतं पण ठिकाण आहे. इकडे खूप छान निसर्ग आहे. पण नाही, तुझे आता पण किती फोटो झाले टोटल? 1000 झाले का? जाऊया तिथे. कुठे? हा, तिथे कसं जायचं? आता आपण घरी जाताना इथूनच जाणार ना, का नाही? नाही, खाली जायला रस्ता नाहीये. रस्ता नाही खाली. हा, कुठली? हा, ही वाडी असेल कोणाची तरी. ही वाडी असेल. हा, समुद्र किनारची वाडी आहे कोणाची तरी. त्यांचं वेगळं कंपाऊंड आहे ना म्हणून. तुझा फोन फुल नाही झाला अजून? हा, मन कामना पुरती रत्न खचित परा तुझ गौरी कुमरा कंदराची उटी कुमकुम केशरा. तर मंडळी, आमचं मगाशी दर्शन वगैरे व्यवस्थित झालं, मस्त झालं. त्याच्यानंतर आम्ही महाप्रसाद होता, म्हणजे अनाउन्समेंट झाली की ज्या भक्तांना महाप्रसाद घ्यायचा असेल तर त्यांनी पण महाप्रसाद घेऊ शकता. रोज असतो 12:30 ते 2:30. मग म्हणजे खिचडी भात असतो आणि गोड बुंदी असते. मग आम्ही बोललो चला महाप्रसाद पण घेऊया. महाप्रसाद पण खाल्ला
आणि त्याच्यानंतर मग थोडी शॉपिंग केली, तिकडे जवळ दुकान आहेत, मग तिथे आम्ही किचन वगैरे घेतले आणि मग आम्ही आलो. तरी आम्हाला यायला बराच टाईम झाला, आम्हाला 2-2:30 वाजले.